चारुचंद्र बसू एक दिव्यांग क्रांतीवीर. बंगालच्या भूमीने अनेक देशभक्त क्रांतीवीर आणि हुतात्मे या देशाला दिले. त्यात प्रामुख्याने बोस, रॉय, दत्त, चक्रवर्ती, दास, चट्टोपाध्याय, मुखर्जी, पाल असे कितीतरी घराणे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावून तिच्या चरणी विसावले. यापैकी चारुचंद्र बसू हा एक तेजस्वी चकाकणारा तारा होय. सुदृढ सशक्त बांध्याचा हा तरुण जन्मतःच अपंग असल्याने त्याला फार वाईट वाटत असे. खरं तर कुठल्याही क्रांतिकारकांच्या संस्था संघटनेशी त्यांचा संबंध नव्हता. केवळ मातृभूमीचा मी सुपुत्र आहे एवढेच काय ते नाते. आपल्या भूमीशी ते एकरूप होते. आजूबाजूला होत असलेल्या अन्यायामुळे सुडाची भावना आणि अत्याचाराला थांबवता कसं येईल किंवा अत्याचारी लोकांना धडा कसा शिकवता येईल असे विचार त्यांच्या मनात सतत घोळत असत. खरं तर विचार खूप मोठे धाडसाचे होते, पण अपंगत्व कुठेतरी आड येतं आहे असंही वाटायचं. काय करावं, कसं करावं, कोणाची मदत घ्यावी काही समजत नव्हतं. कधीकधी अत्यंत निराशा पदरी येत होती, परंतु मातृभूमीचे प्रेम मात्र कणभरही कमी होत नव्हते. लोकमान्य टिळकांच्या ज्वालाग्राही भाषणांचा अनेकांवर प्रचंड प्रभाव पडत होता. अनेक तरुणांनी फासावर जाण्याची शपथ देखील घेतली होती. सन 1908 माणिकतुल्ला किंवा माणिकटोला मुरारीकार हे षडयंत्र रचण्यात आले. त्यालाच अलीपूर बॉम्ब ब्लास्ट म्हणूनही माहीत आहे सगळ्यांना. ब्रिटिशांचा मुख्य न्यायाधीश किंग्सफोर्ड यालाच निशाणा बनवलं आणि तिथे मुझफ्फरच्या कोर्टामध्ये त्याच्यावरच बॉम्ब फेकण्याचे ठरले होते. झालं प्रकरण असं काही झालं की त्याच्यामुळे गुप्तचर विभागाने जवळपास 30 क्रांतिकारकांना अटक केली. तेव्हा नरेंद्र गोसावी हा फितूर होऊन गुप्तचर विभागास क्रांतिकारकांच्या बारीक हालचालींची माहिती पुरवू लागला. त्यावेळीपासूनच क्रांतिकारकांच्या मनात तो सलतच होता. त्याचा काटा कसा काढता येईल याबद्दल कन्हैयालाल दत्त व सत्येंद्र बोस यांनी विचार केला आणि कामगिरी फत्ते पण केली. आशुतोष विश्वास हा म्हणजे सरकारी वकील होता, पण सगळ्या क्रांतिकारकांच्या विरोधात काम करणारा. अरविंद घोष याच्या सहकार्याला अधिकाधिक शिक्षा देण्याचे काम तो करत होता. क्रांतीवीर व देशभक्त यांना जास्तीत जास्त क्रूर शिक्षा कशी देता येईल यासाठी पुरावे गोळा करून आपल्याच देशवासियांच्या छळासाठी इंग्रजांना मदत करत होता. आशुतोषबद्दल पेपरात छापून आले की चारुचंद्रांचा राग अतिशय अनावर होत असे. फितुरीच्या अमाप संपत्तीत लोळणाऱ्या आशुतोषला आता धडा शिकवलाच पाहिजे या विचाराने चारुचंद्र खूपच विचार करू लागले. गावोगावी जाऊन अनेकांना भेटून कसंबसं करून त्यांनी एक पिस्तूल मिळवलं. नुसतं शस्त्र मिळून काय फायदा होता? उजवा हात तर जन्मता निर्जीव होता. ज्या हाताने टाचणी देखील उचलता येत नव्हती त्या हाताने पिस्तूल पकडण्याचा प्रयत्न कसा पण केला. घरीच ते चालवण्याचा सराव केला. अन्यायाविरुद्ध मन पेटून उठलं होतं. बस निर्णय झाला. आशुतोष सारख्या गद्दाराला संपवायचा. त्यासाठी त्याच्यावर पाळत ठेवणे सुरू केलं. न्यायालयात तो कधी जातो, कधी येतो, कोणासोबत असतो, सगळ्या गोष्टी पाहून ठेवल्या. न्यायालयाच्या आवारात भिकाऱ्याचं सोंग घेऊन बसलेला बसू आणि त्यांच्यावर कोणाला शंका येणार कशी? बरेच दिवस गेले. रोज आवारात बसून विश्वासला कसा संपवायचा याचाच विचार सुरू असायचा. शेवटी ठरलं, बास झालं आता वाट पाहणं. आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. उजव्या हाताला पिस्तूल दोरीने घट्ट बांधलं, अंगावर शाल पांघरली आणि आवारात रोजच्या ठिकाणी येऊन सावधाची वाट बघत राहिले. रोजप्रमाणे कोर्टातील कामकाज आटपून आशुतोष बाहेर पडता क्षणी चारुचंद्रांनी उजवा हात वर उचलून डाव्या हाताने ट्रिगर ओढला. सू सू करत पिस्तुलातनं गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून आशुतोष इकडे तिकडे धावत सुटला. बसूंनी पण त्याचा पाठलाग केला आणि अगदी जवळून नेम धरून त्याच्यावर गोळी झाडली. ती थेट त्याच्या पाठीतच घुसली. क्षणार्धात आशुतोष गतप्राण होऊन खाली कोसळला. बचावासाठी चारुचंद्रांना पळ काढता आला असता, पण तसला भ्याडपणा न करता ते तिथेच उभे राहिले. चेहऱ्यावर समाधानाचा एक विलक्षण आनंद दिसत होता. एक मोठं आव्हान स्वीकारून ते पार पाडल्याचे भाव होते. पोलिसांनी येऊन त्यांना ताबडतोब अटक केली. परिणामांची फिकर न करणारेच चारुचंद्र होते. पोलिसांनी लगेच चौकशी केली. पिस्तूल कसं मिळवलं? कटात कोण कोण सामील आहे? तुमची संस्था कुठली? संघटनेचं नाव सांगा. कारण फक्त एकटा माणूस, तोही अपंग, असं काही करेल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
चारूचंद्राने स्पष्ट सांगितलं, मी कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही. सगळं काही मी एकट्यानं केलं. त्यानं खरं काय ते सांगावं, त्यांनी कबूल करावं म्हणून ब्रिटिशांनी त्यांना अत्यंत क्रूर शिक्षा द्यायला सुरुवात केली. दोन्ही हात मागे बांधून चापकाचे फटके मारायला लागले. डोळ्यात तिखट काय टाकलं एवढंच नव्हे तर इलेक्ट्रिकचा शॉक देऊन त्यांना त्रास दिला. सतत प्रश्नांनी भंडावून सोडलं. पण चंद्राने स्पष्टपणे सांगितलं की माझा कोणत्याही संस्थेशी संघटनेशी संबंध नाही. मी केवळ मातृभूमीचा सुपुत्र आहे आणि माझ्या क्रांतिकारी बांधवांना छळणाऱ्या आशुतोष विश्वासला धडा शिकवण्याचे माझे कर्तव्य असल्याने मी ते स्वेच्छेनेच केले आहे. उगाच चौकशी करत बसू नका. कोणतेही साक्ष्यपुरावा गोळा करण्यात अर्थ नाही. न्यायालयात न्यायाधीशासमोर ओरडून त्यांनी म्हटले, हे न्यायाचे नाटक बंद करा. मला केवळ आणि केवळ फाशी हवी आहे, तरच माझी मुक्तता होईल. मला पुन्हा या भूमीत जन्म घेऊन माझ्या मातेची सेवा करायची आहे. मी तिच्या सेवेसाठी जन्मोजन्म तत्परच असेन. जसं माझ्या देशबांधवांच्या त्यागाचा, त्यांच्या मातृभूमीच्या प्रेमभावनेच्या विरुद्ध जाणाऱ्या आशुतोषचं मरण माझ्या हातून होणार हे जसं नियतीने ठरवलं होतं, त्याचप्रमाणे तुमच्या हातून माझी फाशी होणार हे ठरलं आहे. न्यायालयात जमलेल्या असंख्य समुदायाने तसेच न्यायाधीशाने आश्चर्याने चारूचंद्रांकडे बघितलं. ते तेवढेच शांत होते. अखेर न्यायाधीशाने खटल्याचा निर्णय दिला. अपेक्षेप्रमाणेच फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दिवस ठरला 19 मार्च 1909. अलीपूर कारागृहात त्यांना फाशी देण्यात येणार होती. फाशीचा दिवस ठरला. वधस्तंभाकडे जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधान, कर्तव्यपूर्तीचे तेज आणि स्वाभिमान झळकत होता. मातृभूमीच्या आठवणीने, ताठ मानेने, निधड्या छातीने ते स्वतः वधस्तंभावर चढून गेले. वंदे मातरम अशा जय जयकारातच कारागृहाचा परिसर दणाणून उठला आणि दुसऱ्याच क्षणी ठोकळा उडाला आणि सर्वत्र शांतता पसरली. थोर क्रांतीवीर, जन्माने अपंग असल्यावरही मनाने खंबीर आणि मातृभूमीसाठी कोणतेही अवघड काम सहज करणारा असा चारूचंद्रांचा आत्मा स्वर्गस्थ झाला. त्यांच्या फाशीतून अनेक जणांनी प्रेरणा घेतली. देशभक्तीचे धडे घेऊन जाणारा हा क्रांतीवीर आगळा वेगळाच म्हणावा लागेल. बलदंड शरीर, परंतु भ्याड असलेल्या गुलामांच्या डोळ्या देखत केवळ काही पैशांसाठी इंग्रजांचे लागून चालन करणाऱ्या भारतीय माणसांच्या डोळ्या देखत या वीराने हौतत्म्य पत्करले होते. भारतीय इतिहासात स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आणि अनेकांच्या स्फूर्तीचे स्रोत असणाऱ्या चारूचंद्र बसू यांना सर्व भारतीयांचे कोटी कोटी प्रणाम.